खूप प्रतिसाद आहे. आम्ही आता विजयच करून वापस येणार आहे. खूप तुम्ही पाहताय की रॅलीला किती लोक आहेत ते. तर आपली सोय हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवारच करणार आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक लक्ष असणार आहे. त्याच्यामुळं सर्वांचे सर्व 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचं चिन्ह आहे कमळ आणि कुठल्याही भूलतापाला बळी पडायचं नाही. काही लोक येतील माझ्या माता भगिनींना सांगायचे आहे आपल्याला पाणी लाईट घरकुल कोण देणार आहे? भारतीय जनता पार्टीचं सरकार देणार आहे. लाडक्या बहिणीचं सरकार देणार आहे. 16 तारखेला आपल्या महसूल मंत्र्यांची सभा या बाजार मैदानावर झाली. त्या सभेनं या रेणापूरच्या बाजार मैदानाचा रेकॉर्ड मोडून टाकलं. रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. आजची रॅली बघून तर अजूनच त्यांची धडकी त्यांना बीपी वाढलाय. आणि ज्यावेळेस मतदारांचा रोख बदलतो, हवा बदलते, मतदारांचा विश्वास एका पक्षावर पडतो, त्यावेळेस कुठेतरी जातीपातीचं राजकारण आलं. अरे मी तुमच्यासोबत तुमचं उदाहरण आहे. मला सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान रूपी आशीर्वाद दिला आणि तुमची सेवा करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आमच्या शोभाताईला संधी द्या. आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये रेणापूरमध्ये 100 कोटीपेक्षा अधिक निधी आणलेला आहे. विरोधक आमच्यावर आरोप करतात भ्रष्टाचार झाला, पण माझा विरोधकांना सवाल आहे की तुम्ही तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या रेणापूरमध्ये किती रुपये दिले याचा हिशोब आधी रेणापूरच्या जनतेला द्या आणि नंतर आमच्यावर बोला. तुम्ही ज्या रोडवर उभा राहून आमच्यावर आरोप करताय तो रोड सुद्धा भारतीय जनता पक्षाने केलाय, आमच्या अभिषेकने केलेला आहे. माझा त्यांना जाहीर सवाल आहे, बाबळगाव मध्ये जावा. रुपेश तुम्ही बाबळगाव मध्ये जाता येता, बाबळगावच्या बाजूचा रस्ता बघा, 4 चाकी गाडी जात नाही. बाबळगाव हागंदरी मुक्त झालेलं नाही. बाबळगाव मध्ये नाली नाही. ती वस्तुस्थिती आरोप करत नाही. आधी आपलं स्वतःचं गाव सुधरा आणि पुन्हा आमच्या रेणापूरकडे या. त्याच्यामुळं 5 वर्षामध्ये तुम्ही 5 वेळेस सुद्धा रेणापूरला आले नाहीत आणि आता 5-5 दिवस मुक्काम इथंच आहे. कशामुळं? आता काय करणार आहे? तुमची सत्ता कुठे आहे? मटकेवाला एक, नाना, पुन्हा ब्लॅकमेल करणारे 2, पट्ट्या मागणारे, हप्ते वसूल करणारे असे उमेदवार त्या काँग्रेसवाल्यांनी दिलेत. आणि आम्ही दिलेले उमेदवार एक प्रामाणिक, सच्चे, चारित्र्यवान, आपले सेवक म्हणून सेवा करणारे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. अभिषेक तुम्ही एक म्हणत असताल, पण अभिषेकला हजारो भाऊ आहेत. त्याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ठेवा. आणि सर्व जाती धर्म आपले भाऊ त्याचे आहेत. एक चारित्र्यवान मुलगा, एक कर्तृत्ववान मुलगा, त्यालाच्या कामासाठी आम्ही आशीर्वाद मागतोय. त्याच्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्यावा ही विनंती मी करतो.